हॅलो स्टुडंट्स, आपण बघत आहोत क्लास 6चा चॅप्टर नंबर 3 डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन. तर लास्ट पार्टमध्येच आपण डायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन इन प्लांट्स कंप्लीट केलेलं आहे. तर आता आपण बघणार आहोत डायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन इन ॲनिमल्स. तर इथे आपल्याला सांगितलेलं आहे डिफरंट ॲनिमल्स हॅव डेव्हलप डिफरंट शेप टू सर्वाइव्ह इन द एन्व्हायरमेंट. देअर इज अ ग्रेट व्हरायटी इन बॉडी स्ट्रक्चर ऑफ ॲनिमल्स टू. इथे आपल्याला काय म्हणत आहेत की प्रत्येक ॲनिमल काय करतो, आपल्या बॉडीला डेव्हलप करतो त्याच्या सभोवतालच्या एरियामध्ये किंवा एन्व्हायरमेंटमध्ये स्वतःला सर्वाइव्ह करण्यासाठी. आणि प्लांटमध्ये जसं प्रत्येक प्लांटचं स्ट्रक्चर हे वेगवेगळं असते, तर त्याचप्रमाणे ॲनिमल्सचं सुद्धा बॉडी स्ट्रक्चर हे वेगवेगळं असते. देन द ॲमिबा दॅट कॅनॉट बी सीन विथ आवर आईज, द ह्यूज एलिफंट, द स्मॉल स्नेल, द फिश दॅट स्विम इन वॉटर. म्हणजेच तिथे आपल्याला इन शॉर्ट काय म्हटलेलं आहे की जो ॲमिबा आहे जो आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, त्यानंतर जो एलिफंट आहे तो आकाराने खूप मोठा असतो, त्यानंतर स्नेल्स खूप छोट्या असतात, त्यानंतर फिश ह्या पाण्यामध्ये पोहत असतात. देन काईट म्हणजे हा एक पक्षी किंवा कीटक आहे जो आकाशात उंचावर उडत असतो. देन बटरफ्लाईज म्हणजे फुलपाखरं फुलांभोवती किंवा फळांभोवती काय करत असतात, गुणगुण म्हणजे फिरत असतात. देन हाऊस लेझर्ड दॅट क्रॉल्स, म्हणजे आपल्या घरांमध्ये जी भिंतीवर पाल असते ती पालसुद्धा चालत असते भिंतीवर. इच हॅज डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स. तर या सगळ्या ॲनिमल्सचे जे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, आपण याच्यावरून काय म्हणू शकतो की प्रत्येक ॲनिमलचं जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते वेगवेगळं आहे. ते प्रत्येक ॲनिमल वेगवेगळ्या प्रकारे सर्वाइव्ह करत असतो. देन ॲनिमल्स हॅव बॉडी पार्ट्स लाईक हेड, नेक, टॉर्सो, टेल अँड लिम्स फॉर मुवमेंट. प्रत्येक ॲनिमल्सला काय असतात, वेगवेगळे बॉडी पार्ट्स असतात. जसं की हेड म्हणजे डोकं, नेक म्हणजे मान, टॉर्सो म्हणजे धड, टेल म्हणजे शेपटी आणि लिम्स म्हणजे हातपाय. आणि हे सगळे जे बॉडी पार्ट्स आहेत ते कशासाठी असतात त्या ॲनिमल्सला, त्यांची मुवमेंट करण्यासाठी. त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे या बॉडी पार्ट्सच्या व्यतिरिक्तसुद्धा ॲनिमल्सला बरेच इंटरनल ऑर्गनसुद्धा असतात. आणि ते इंटरनल ऑर्गन कशासाठी असतात, तर टू फंक्शन इनसाइड देअर बॉडी. त्यांच्या बॉडीमध्ये जे आतमधले फंक्शन आहे, मग ते रिप्रोडक्शनचं असो किंवा डायजेशनचं असो, तर या प्रकारचे फंक्शन परफॉर्म करण्यासाठी प्रत्येक ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये या व्यतिरिक्तसुद्धा अजून बरेच वेरियस ऑर्गन प्रेझेंट असतात. तर यावरून आपण असं म्हणू शकतो की ॲनिमल्समध्ये सुद्धा प्लांटप्रमाणे भरपूर व्हरायटी आहे, डायव्हर्सिटी आहे. त्यानंतर तुम्हाला विचारलेलं आहे कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का व्हॉट आर द डिफरन्सेस इन द बॉडी स्ट्रक्चर ऑफ ॲनिमल्स लाईक स्नेक, लिझार्ड, टायगर, फिश, ईगल, हेन, क्रॅब, हाऊसफ्लाय, अर्थवॉर्म, क्रोकोडाईल अँड ग्रासहॉपर. तर इथे तुम्हाला काही ॲनिमल्सचे नाव सांगितलेले आहेत आणि त्यांच्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये नेमकं काय डिफरंट आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे. देन वी सी अ व्हरायटी इन ॲनिमल्स विथ रिस्पेक्ट टू देअर फूड ॲज वेल. सिन्स ॲनिमल्स डिपेंड्स ऑन अदर फॉर देअर फूड, दे आर फाउंड इन प्लेसेस वेअर फूड इज अवेलेबल. तर स्टुडंट्स इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे की फूडच्या बेसिसवर सुद्धा आपण ॲनिमलमध्ये भरपूर सारी व्हरायटी बघू शकतो. आणि ज्या ठिकाणी त्या ॲनिमल्सचं फूड अवेलेबल असतं त्याच ठिकाणी ते ॲनिमल्ससुद्धा आढळून येतात. जसं की आता जो टायगरचं जर आपण एक्झाम्पल बघितलं तर टायगर हा काय करतो, प्रत्येक वेळेस काय करतो, दुसऱ्या प्राण्यांची शिकार करून खात असतो. तर आता याची जे काही शिकार आहे, ज्या प्राण्यांची हा शिकार करतो ते सगळे प्राणी जंगलामध्येच आहे, त्यामुळे टायगर हा सुद्धा जंगलामध्येच राहतो. त्यानंतर फिश. आता फिशचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर फिश जे काही अन्न खाते ते पाण्यामध्येच प्रेझेंट असते. आणि आपण असं सुद्धा म्हणू शकतो की फिशला जर आपण पाण्याच्या बाहेर काढलं तर ती नाही जगू शकत, त्यामुळे फिशसुद्धा काय पाण्यामध्येच आढळून येते. देन आपल्याला काय सांगितलेलं आहे डिफरंट ॲनिमल्स हॅव डिफरंट मेथड ऑफ ऑब्टेनिंग अँड इटिंग फूड, दस टू लीड्स ऑफ डिफरन्सेस इन देअर बॉडी स्ट्रक्चर. आता प्रत्येक ॲनिमलचं फूड ऑब्टेन करण्याचं म्हणजे फूड मिळवण्याची जी मेथड आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि त्या मेथडमुळेच त्यांचं बॉडी स्ट्रक्चरसुद्धा प्रत्येक ॲनिमल्सचं हे डिफरन्स असते. आता बघा, वाघ काय करतो, दुसऱ्या ॲनिमल्सची शिकार करून खातो, त्यामुळे वाघाचे जे समोरचे दात असतात ते एकदम टोकदार असतात, एकदम आणीदार असतात. आणि वाघच नाही तर जे कुठले ॲनिमल्स दुसऱ्या प्राण्यांची शिकार करून खातात किंवा नॉनव्हेज खातात त्या सगळ्या ॲनिमल्सचे जे समोरचे दात असतात ते एकदम टोकदार असतात. आता बघा पुढे ट्राय दिसमध्ये तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे. इथे ट्राय दिस. ऑब्झर्व द ॲनिमल्स इन युअर सराउंडिंग, मेक अ लिस्ट ऑफ देअर नेम्स, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल ऑन द बेसिस ऑफ द इन्फॉर्मेशन ऑब्टेन अँड डिस्कस इट इन द क्लासेस. म्हणजेच तुम्हाला इथे काय सांगितलं आहे की तुमच्या सराउंडिंग म्हणजे
म्हणजे तिथे तुम्हाला काय सांगितलं की तुमच्या अवतीभोवतीच्या एरियामध्ये तुम्ही काय करा, एक फेरफटका मारा आणि जे ॲनिमल्स तुम्हाला डोळ्याने दिसत आहेत किंवा जे ॲनिमल्स तुम्हाला आढळून येत आहे त्यांची इथे तुम्हाला लिस्ट करायला सांगितलेली आहे. त्यानंतर मग त्या ॲनिमल्सची इथे पुढे इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. तर कोणती इन्फॉर्मेशन फिल करायची, तर इथे फर्स्ट कॉलममध्ये ॲनिमल्सची लिस्ट तुम्ही बनवून आणायची आहे. सेकंड कॉलममध्ये आहे व्हॉट इज देअर फूड अँड हाऊ डू दे इट, की ते ॲनिमल्सची तुम्ही लिस्ट बनवली, ते ॲनिमल्स कोणतं फूड खातात आणि ते कशा प्रकारे खातात हे आपल्याला सेकंड कॉलममध्ये फिल करायचं आहे. थर्ड कॉलम आहे वेअर डू दे लिव्ह. आता ज्या ॲनिमल्सची आपण लिस्ट केली ते ॲनिमल्स नेमके कुठे राहतात हे आपल्याला थर्ड कॉलममध्ये लिहायचं आहे. देन लास्ट कॉलम आहे द स्पेशल फीचर दॅट यू फाउंड. आता या ॲनिमल्सचे नेमके स्पेशल फीचर तुम्हाला काय वाटत आहे ते इथे लास्ट कॉलममध्ये फिल करायचं आहे. त्यानंतर पुढे दिलेलं आहे यू विल नॉट सी ऑल ॲनिमल्स इन युअर ओन सराउंडिंग. वाय इज इट सो, विच आर द अदर ॲनिमल्स दॅट यू नो ऑफ, बट वाय नॉट सीन, कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट देम यूजिंग द अबाउट टेबल, टेक द हेल्प ऑफ वेबसाईट लाईक. इथे पुढे वेबसाईट दिलेली आहे. म्हणजेच आता इथे काय सांगितलं आहे की आता आपल्या सराउंडिंगच्या एरियामध्ये आपल्याला सगळेच ॲनिमल्स काही आढळून येणार नाही. मग तुम्हाला काय करायचं आहे, ज्या इन्फॉर्मेशनची माहिती तुम्हाला आहे पण डिटेलमध्ये जरी माहीत नसेल तरी त्यांचीसुद्धा एक लिस्ट करायची आहे आणि त्या ॲनिमल्सची सुद्धा तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. जसे की झेब्रा, उंट, कांगारू, एलिफंट हे ॲनिमल्स आपल्या सराउंडिंगमध्ये आढळून नाही आहेत पण त्यांचीसुद्धा लिस्ट करायची आणि त्यांचीसुद्धा ही पुढे इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. आणि जर काही माहिती तुम्हाला अजून माहीत नसेल किंवा अजून काही एक्स्ट्रा माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर इथे तुम्हाला पुढे इथे वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईटची तुम्ही मदत घेऊ शकता. देन बघा कॅन यू टेलमध्ये तुम्हाला विचारलं आहे व्हॉट इज द चेन ऑफ बोन्स इन द सेंटर ऑफ अवर बॅक कॉर्ड. म्हणजे आपल्या पाठीच्या मध्यभागी जर तुम्ही असा हात लावून जर बघितलं तुमच्या पाठीच्या एकदम मध्यभागी तर तुम्हाला बोन्सची एक चेन आढळून येईल. या प्रकारचं एक स्ट्रक्चर तुम्हाला तिथे आढळून येईल. मग इथे काय विचारलेलं आहे की या बोन्सच्या चेनचं जे स्ट्रक्चर तुमच्या पाठीमध्ये आढळून येत आहे त्या स्ट्रक्चरला किंवा त्या बोन्सच्या चेनला काय म्हणतात तुम्हाला माहीत आहे का. तर स्टुडंट्स या बोन्सच्या चेनला म्हणतात वर्टेब्रल कॉलम. मग आता या वर्टेब्रल कॉलमच्या बेसिसवर सुद्धा ॲनिमल्सला दोन ग्रुपमध्ये डिवाईड केल्या जातं. फर्स्ट वन इज अ वर्टेब्रेट्स आणि सेकंड वन इज अ इनवर्टेब्रेट्स. मग आता ज्या ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये वर्टेब्रल कॉलम प्रेझेंट आहे, या प्रकारची बोन्सची चेन ज्या ॲनिमल्समध्ये प्रेझेंट आहे त्या ॲनिमल्सला म्हटलं जातं वर्टेब्रेट ॲनिमल्स. आणि ज्यामध्ये ही बोन्सची चेन अब्सेंट आहे म्हणजेच वर्टेब्रल कॉलम प्रेझेंट नाही आहे अशा ॲनिमल्सला म्हटलं जातं इनवर्टेब्रेट्स ॲनिमल्स. पुढे तुम्हाला एक्झाम्पल दिलेले तर स्नेक, बर्ड्स म्हणजे सगळेच बर्ड्स आले त्यामध्ये, त्यानंतर फिशेस आणि कांगारू. आणि या व्यतिरिक्त ह्युमन्स म्हणजे मानव आपण सुद्धा काय वर्टेब्रेट ॲनिमल्सचे एक्झाम्पल आहोत. जे सगळ्या ॲनिमल्समध्ये आणि आपल्यामध्ये सुद्धा काय वर्टेब्रल कॉलम प्रेझेंट असतो. त्यानंतर बघा इनवर्टेब्रेट्सचे एक्झाम्पल आहे स्नेल्स, त्यानंतर कॉक्रोचेस, अर्थवॉर्म. आता हे तीन कशाचे एक्झाम्पल सांगितले तुम्हाला इनवर्टेब्रेट्सचे. या ॲनिमल्समध्ये वर्टेब्रल कॉलम काय अब्सेंट असतो. त्यानंतर पुढे तुम्हाला विचारलेलं आहे नेम सम ॲनिमल्स विच ले एग्स अँड अदर विच गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स. मग आता तुम्हाला अशा काही ॲनिमल्सचे नाव विचारलेले आहेत की जे अंड्यांना जन्म घालतात, अंड्यांना देतात ते, आणि असे काही की जे यंग वन्सला जन्म देतात. तर बघा इथे कोंबडीचं चित्र तुम्हाला दिसत आहे. तर कोंबडी काय करते, पिल्लांना जन्म नाही देत, तर कोंबडी अंड घालत असते. पण आता ह्युमन्स जर बघितले किंवा कुत्रं किंवा मांजर हे काय करतात, त्यांच्या पिल्लांना, त्यांच्या यंग वन्सला जन्म देत असतात. पुढे सांगितलं आहे वी हॅव लर्न दॅट प्रोड्युसिंग अनदर लिव्हिंग थिंग लाईक वन सेल्फ इज कॉल्ड रिप्रोड्युक्शन. म्हणजेच एक लिव्हिंग थिंग त्याच्यासारखाच जो दुसरा यंग वन्स प्रोड्यूस करत असतो त्यांना रिप्रोडक्शन म्हणत असतात. की एक ह्युमन दुसऱ्या ह्युमन्सला प्रोड्यूस करत आहे, त्याच्या यंग वन्सला रिप्रोड्यूस करत आहे. त्यानंतर बघा पुढे सांगितलं आहे वी हॅव लर्न दॅट प्रोड्युसिंग अनदर लिव्हिंग थिंग लाईक वन सेल्फ इज कॉल्ड रिप्रोडक्शन. जेव्हा एक लिव्हिंग थिंग किंवा एक किंवा दोन लिव्हिंग थिंग्स काय करतात, दुसऱ्या एका यंग वनला जन्म देतात. त्यानंतर बघा काय सांगितलेलं आहे की वी हॅव लर्न दॅट प्रोड्युसिंग अनदर लिव्हिंग थिंग लाईक वन सेल्फ इज कॉल्ड रिप्रोडक्शन. की जेव्हा एक किंवा दोन पॅरेंट्स मिळून एका यंग वनला जन्म देतात तेव्हा त्या प्रोसेसला रिप्रोडक्शन असं म्हटलं जाते. मग आता रिप्रोडक्शन हे सुद्धा दोन प्रकारे होते की काही जे ॲनिमल्स आहेत ते यंग वन्सला जन्म देतात, लिटिल वन एक छोट्या बेबीला किंवा पिल्लांना जन्म देतात. आणि काही ॲनिमल्स काय करतात, अंड्यांना जन्म घालतात. एक अंड तर क्रिएट होते, मग त्या अंड्यामधून काही दिवसांनी पिल्लू बाहेर येतं. मग आता या बेसिसवर सुद्धा ॲनिमल्सला दोन टाईपमध्ये डिवाईड केलेलं आहे. फर्स्ट वन इज अ ओव्ही पॅरस अँड सेकंड वन इज अ व्हिव्ही पॅरस. आता ओव्ही पॅरस म्हणजे असे ॲनिमल्स जे अंड्यांना जन्म देतात, फॉर एक्झाम्पल कोंबडी.
आणि सेकंड वन इज अ विवी पॅरस, म्हणजे जे यंग वन्स राहतात त्यांच्या पिल्लांना जन्म देतात. मग विवी पॅरसचे एक्झाम्पल असेल काऊसुद्धा काय करते, आपल्या बछडाला काल्फला जन्म देते. तुम्हाला काऊचं सुद्धा एक्झाम्पल देतील. काऊ काय देते, आपल्या बेबीला जन्म देत असते. मग विवी पॅरसचे एक्झाम्पल आहे ह्युमन्स, काऊ, कॅट किंवा डॉग. त्यानंतर परत इथे थर्ड क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे, वेअर आर द ॲनिमल्स नेमली हॉर्स, बिअर, टॉर्टॉइज, ॲलिगेटर, फिश, डिअर अँड फ्रॉग टू बी फाउंड. की आता हे ॲनिमल्स जे आहे हॉर्स, बिअर, टॉर्टॉइज, ॲलिगेटर, फिश, डिअर आणि फ्रॉग हे ॲनिमल्स तुम्हाला कुठे आढळून येतात. तर बघा, यापैकी काही ॲनिमल्स जमिनीवर राहतात, काही पाण्यामध्ये राहतात, काही हवेमध्ये म्हणजे उडत वगैरे असतात, आणि काही असे सुद्धा आहेत की जे जमिनीवर सुद्धा राहतात आणि पाण्यामध्ये सुद्धा राहतात. मग पुढे काय सांगितलेलं आहे, अकॉर्डिंग टू देअर हॅबिटॅट ॲनिमल्स आर युजली क्लासिफाईड इंटू टेरेस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक ॲनिमल्स. की आता हे ॲनिमल्स नेमके कुठे आढळून येतात, कुठे हे राहत असतात, या बेसिसवर सुद्धा ॲनिमल्सला 2 ग्रुपमध्ये डिवाईड केल्या जातं, टेरेस्ट्रियल आणि ॲक्वॅटिक. टेरेस्ट्रियल म्हणजे असे ॲनिमल्स जे जमिनीवर राहतात. मग काऊ, बफेलो, एलिफंट, लायन, टायगर हे सगळे काय जमिनीवर राहणार आहेत, म्हणून यांना म्हटलं जातं टेरेस्ट्रियल. आणि जे ॲनिमल्स पाण्याच्या आतमध्ये राहतात, समुद्रामध्ये, नदीमध्ये, तलावामध्ये, पडलमध्ये, त्यांना म्हटलं जातं ॲक्वॅटिक ॲनिमल्स. मग आता पुढे काय म्हटलं की आता फ्रॉग, सेलेमेंडर, टोडा हे जे ॲनिमल्स आहेत हे कशामध्ये राहतात, जमिनीवर सुद्धा राहतात आणि पाण्यामध्ये सुद्धा राहतात. किंवा टॉर्टॉइज हा सुद्धा जमिनीवर आणि पाण्यामध्ये दोन्ही ठिकाणी राहतो. मग या प्रकारच्या ॲनिमल्सला म्हटलं जातं ॲम्फिबियन्स. ॲम्फिबियन्स ॲनिमल्स म्हणजे हे ॲनिमल्स जमिनीवर सुद्धा राहतात, लँडवर आणि वॉटरवर सुद्धा. त्यानंतर बघा पुढे तुम्हाला अजून एक टाईप दिलेला आहे. पुढे सांगितलं अ काईट, ईगल, क्रो, बटरफ्लाय, हनीबी ऑल फ्लाय इन एअर थ्रू दे लिव्ह इन डिफरंट प्लेसेस. दीज ॲनिमल्स आर सेड टू बी हॅव अन एरियल मोड ऑफ लाईफ. आता पुढे तुम्हाला अजून इथे काही एक बर्ड्सचे किंवा इन्सेक्टचे नाव सांगितलेले आहेत, काईट, ईगल, काऊ, बटरफ्लाय, हनीबी. मग आता काय यांना सांगितलं आहे की हे जे बर्ड्स आहेत किंवा इन्सेक्ट आहेत हे हवेमध्ये उडत असतात, म्हणजे आकाशात उडत असतात. पण आता यांच्या ज्या राहण्याच्या प्लेसेस आहेत त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. फक्त हवेमध्ये काय करतात, आकाशामध्ये उडत असतात, पण राहण्याच्या प्लेसेस प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. म्हणून या सगळ्यांना एरियल मोड ऑफ लाईफ असं म्हटलं जाते. तर बघा पुढे तुम्हाला यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये क्वेश्चन दिलेला आहे, तर तुम्ही हा स्वतः डिस्कस करून घेऊ शकता तुमच्या फ्रेंडसोबत. आणि यासोबतच आपला चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. स्वतः नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया या चॅप्टरची एक्झरसाइज.